ही शेतातली हिरवीगार कोथिंबीर बघून तुम्ही समजलेच असाल की आज मी काय बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे गावठी कोथिंबीरीच्या कुरकुरीत खमंग अशा वड्या. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर इथे मी ही कोथिंबीर आता तोडून घेणार आहे. तर इथे मी गावठी कोथिंबीर तोडून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता गावठी कोथिंबीरची पाने एकदम बारीक अशी असतात आणि या कोथिंबीरीचा वाससुद्धा खूपच छान येतो. तर चला आता याच्या झटपट वड्या बनवूया. मी इथे कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतली. आता याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे. तांदळाचं पीठ घातल्याने वड्या अगदी कुरकुरीत बनतात. आणि 1 वाटी बेसन घालून घेतलं. चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालून घेऊ. 1 चमचा हळद घातली. 1 चमचा लाल तिखट मसाला, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेतला. इथे आलं, लसूण आणि मिरचीची चटणी घालून घेतली 2 चमचे. 2 ते 3 चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं. शेंगदाण्याचं कूट घातल्याने वड्या आणखीन छान लागतात. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी शितळून हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्ही जर या पद्धतीने कोथिंबीरच्या वड्या बनवल्या तर वड्या अगदी खमंग आणि कुरकुरीत बनतात. आणि गावठी कोथिंबीरच्या वड्या तर चवीलासुद्धा अप्रतिमच लागतात. वाससुद्धा खूपच छान येतो. वरून थोडं थोडं पाणी शिपडून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. एकदम घट्टही हे पीठ मळायचं नाही, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे मी दाखवल्याप्रमाणे. मी इथे एक ताट घेतलेलं आहे. ताटाला तेल लावून घेतलं. आता याच्यामध्ये हे पीठ घालून घेऊ आणि सगळं पीठ एकसारखं ताटामध्ये पसरवून घेऊ. मी दाखवते त्याप्रमाणे. अशा प्रकारे सगळं पीठ मी इथे पसरवून घेणार आहे. मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीला थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने हे पीठ मी दाबून घेणार आहे, जेणेकरून हे एकसारखं दिसेल. तर बघा आता हे पीठ एकसारखं झालेलं आहे. आता याच्यावरती मी परत शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे. तुम्ही याऐवजी तीळसुद्धा वापरू शकता. तर बघा मी हे शेंगदाण्याचं कूट चांगलं पिठावरती टाकून घेतलेलं आहे आणि वाटीच्या मदतीने हे कूटसुद्धा दाबून घेणार आहे, जेणेकरून हे कूट पिठाला चांगलं चिटकलं जाईल आणि निघणार नाही. तर इथे कोथिंबीर वडीचं पीठ सगळं ताटावरती मी पसरवून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण वाफवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती आधीच पाणी गरम करत ठेवलेलं, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे. आता हे पीठ आपण या कढईमध्ये ठेवून घेऊ आणि 20 मिनिटं चांगलं हे वाफवून घेऊया. तर आता 20 मिनिटं झाले आहेत आणि कोथिंबीर वडीचं पीठसुद्धा बनून तयार झालं आहे. चांगल्या प्रकारे हे पीठ मी इथे वाफवून घेतलं आहे. आता हे पीठ बाहेर काढून घेऊ. तर इथे पीठ थंड झालेलं आहे. आता याच्या वड्या पाडून घेऊया. अगदी सहज अशा वड्या इथे कापल्या जातात. मी इथे चौकोनी शेपमध्ये वड्या कट करून घेणार आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये वड्या कापायच्या आहेत त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता. जर तुम्ही या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवली तर खरंच अगदी कुरकुरीत अशी ही वडी बनून तयार होते आणि चवीलासुद्धा तेवढीच खमंग लागते. तर इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशा वड्या कट झालेल्या आहेत. आता या वड्या तळून घेऊया. त्यासाठी गॅसवरती तेल गरम करून घेतलं आणि एक एक करून या वड्या तेलामध्ये सोडून घेऊ. मीडियम फ्लेमवरतीच या वड्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडनी खरपूस कुरकुरीत अशा या वड्या तळून घेऊ. या वड्यांमध्ये तांदळाचं पीठ घातल्याने वड्या अगदी कुरकुरीत बनतात. दोन्ही साईडनी वड्या चांगल्या अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. तर बघा वड्या आता दोन्ही साईडनी चांगल्या तळून झालेल्या आहेत. आता या वड्या काढून घेऊया.
तर तुम्ही बघू शकता खमंग कुरकुरीत अशा कोथिंबिरीच्या वड्या तळून तयार झाल्या आहेत. अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या इथे तळून घेणार आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की एकदा अशा प्रकारे कोथिंबीर वडी बनवून खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल.